गुड मॉर्निंग. क्रिक कथा डगआउट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. बरंच क्रिकेट चालू आहे आणि आज इथे मी अश्विन बरोबर चार आम्हाला ज्या वाटतात, ज्या गोष्टी डिस्कस झाल्या पाहिजेत, जे क्रिकेट डिस्कस झालं पाहिजे त्याबद्दल बोलणार आहोत. कुठल्या चार गोष्टी? सुरुवात सुपर एट्स, ICC मेन्स T20 वर्ल्ड कपचे सुपर एट कळलेले आहेत आपल्याला, त्याच्याबद्दल बोलणार आहोत. इंडिया ऑस्ट्रेलिया विमेन्स सिरीज जी चालू आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूयात. स्टार एशिया कप, रायझिंग स्टार एशिया कप जो चालू आहे त्याच्यामध्ये इंडिया फायनलला पोचली आहे. आणि BCCI डोमेस्टिकमध्ये जम्मू काश्मीरने जे कार्यक्रम केलेला आहे फायनलला पोचून, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. काय वाटतं तुला? सुरुवात सुपर एट्स पासून करूयात. नाही, फार इंटरेस्टिंग गेम सुरू आहे. खरं तर ऑस्ट्रेलिया बाहेर जाणं हा फार मोठा धक्का आहे. एक 2023चा आपण जर आठवण काढली तर कुठेतरी मन सुखावतं, पण जेन्युइनली पाहायला गेलं तर वाईट वाटतं. ऑस्ट्रेलियासारखा संघ पाहिजे होता सुपर एट्समध्ये. पण दुसऱ्या बाजूला झिम्बाब्वे चारही सामने जिंकून पुढे जात आहे, पाहून छान वाटतं. हीच T20ची खासियत आहे की अतिशय अनप्रेडिक्टेबल असतं, की त्या दिवशी जे चांगलं खेळेल, मॅचच्या दिवशी जी टीम चांगली खेळेल ती जिंकणार आणि ती पुढे जाणार. हे झिम्बाब्वेनी प्रूव्ह केलंय आणि श्रीलंकाने पण प्रूव्ह केलंय, कारण त्यांनी ऑस्ट्रेलियाला हरवलं. बरोबर, अगदी खरं. श्रीलंकाच्या प्रथम निसांकाची ती इनिंग्स होती, ती कॅच होती, ज्या प्रकारे त्याने मॅक्सवेलची ती विकेट घेतली होती, फारच अप्रतिम होती ती. त्यांचे फिल्डिंग कोच श्रीधर आहेत, हे मी नक्की मेन्शन करीन, कारण काही वर्षांपर्यंत ते इंडियाचे फिल्डिंग कोच होते. सो तिकडची ती जी इम्प्रूव्हमेंट आहे श्रीलंकाच्या फिल्डिंगमध्ये ती बघायला खूप छान वाटतंय. कमिंग बॅक टू सुपर एट्स, 22 तारखेला रादर आजपासून आधी सुपर एट्स सुरू होत आहे आणि 22 तारखेला धमाल आहे, कारण रायझिंग स्टार एशिया कप मुलींचा इंडिया ए आणि बांगलादेशची फायनल आहे. इंडिया साऊथ आफ्रिका संध्याकाळची मॅच आहे. सो फायनल 2024च्या फायनलचं एक पुनरावृत्ती इंडिया साऊथ आफ्रिका बघायला मिळेल. हे सगळं होत असताना आज मी म्हणलं सुपर एट सुरू होणार आहे. त्याच्याबरोबर इंडिया ऑस्ट्रेलिया विमेन सिरीज जी चालू आहे त्याची T20 डिसायडर T20ची मॅच आज आहे. जरा नाही, नक्कीच पहिला सामना खूप छान झाला होता. पावसाने व्यत्यय आणला होता, पण आपल्या बाजूने गेला होता. दुसरा सामना आपल्या बाजूने जाऊ शकला नाही. आज काय होतं पाहण्यास खरंच उत्सुक आहोत. फाईट चांगली दिली होती दुसऱ्या सामन्यात. 15 रनने आपण हरलो होतो जरी, पण मिडल ऑर्डर कोलॅप्स झाल्यानंतर सुद्धा चेस म्हणजे 15 रनने हारणं वॉज लाईक गुड चेज, आम्ही म्हणेन. पाकिस्तान न्यूझीलंड, नाही, खरंच इंटरेस्टिंग असेल पाहायला, कारण की पाकिस्तान आपल्यासमोर ज्या प्रकारे खेळलं त्याच्या कम्प्लिटली ऑपोजिट ते नेक्स्ट मॅच मध्ये खेळत होते ऍक्च्युली. आणि ज्या प्रकारे साहिबजादा फरहानने शतक केलं आहे त्याने पुन्हा दाखवून दिलं की ते करू शकतात. तर आता न्यूझीलंड आणि पाकिस्तानची मॅच पाहण्यासारखी नक्कीच असेल. म्हणजे मी म्हणलं तसं, तुम्ही त्या दिवशी T20ला मॅच असेल त्या दिवशी चांगला खेळणार ना, ती टीम जिंकणार. सो पाकिस्तानला पण चान्स आहे आज न्यूझीलंडला हरवायचा. आणि खरंच अनप्रेडिक्टेबल टीम आहे. अगदी बरोबर बोललास की नेक्स्ट डे त्याच व्यक्तीने 100 केले आणि न्यूझीलंडला काही अशा टीमनी सुद्धा जरा गळ्यापर्यंत मॅच आणलेली आहे. सो चांगली मॅच होईल. आपण येऊयात थोडंसं जरा आता रायझिंग स्टार एशिया कपकडे. इंडिया ए पहिली मॅच UAE कडनं हरली होती आणि ते आता ते फायनलला पोहोचलेत. खरं तर पहिला सामना आपण हरलो होतो ते जास्त सरप्राइझिंग होतं, कारण आपला संघ खूप मजबूत आहे. नक्कीच. आणि ज्या प्रकारे ते आत्ता खेळत आहेत खूप कौतुक वाटतंच. तुम्हाला पर्टिक्युलरली विचारायचं, राधा यादव ज्या प्रकारे ती लीड करते, ज्या प्रकारे वर्ष गेले म्हणजे वर्ल्ड कप जिंकली, नंतर RCB साठी पुन्हा ट्रॉफी उचलली आणि आता ऑलराऊंड परफॉर्मन्स करून टीमला पुढे नेते, कसं वाटतं पाहून? नाही, ती ॲज अ प्लेयर ना खूप अमेझिंग आहे. स्पेशली तिची फिल्डिंग, म्हणजे त्याच्यावर सगळेच बोलत आलेले आहेत. पण मी म्हणेन की वर्ल्ड कप चालू असताना सुद्धा मी बोलत होतं की राधा यादव प्लेइंग 11 मध्ये पाहिजे, लेफ्ट आर्म स्पिनर. बट आत्ता ती लीड करते. एकतर हरमन बरोबर ती खेळलेली आहे, स्मृती बरोबर खेळली आहे. सो कॅप्टन्सी कशी असावी हा तिला अनुभव खूप आहे. त्यामुळे ती सगळं आता पणाला लावतीये इंडिया ए साठी आणि तिचा परफॉर्मन्स पण होतोय. सो इट इज अ व्हेरी गुड थिंग की तुम्ही लीड जेव्हा करता आणि त्यात तुम्ही स्वतःचा परफॉर्मन्स पण देऊ शकताय, टीमला जिंकवून देऊ शकताय. सो एक चांगली ऑलराऊंडर ती आहेच, ती आता सिद्ध झाली आहे. करेक्ट. पर्टिक्युलरली मला एक विचारायचं आहे, राधा द बॉलर सगळ्यांना माहितीच आहे, पण RCBची ती इनिंग असेल किंवा आत्ताची तिची बॅटिंग असेल, राधा द बॅटर जी एक
अनेकांसाठी सरप्राईज आहे. डोमेस्टिक मध्ये परफॉर्मन्स झालेत तिचे, पण ते खूप छान वाटतं. तर ते तुम्ही तिच्या बॅटिंग बद्दल सांगाल का जरा? कसं असतं की जेव्हा आपण हायर लेवलला खेळतो ना, तेव्हा आपल्याला एक वेगळा रोल असतो आणि जेव्हा आपण डोमेस्टिक सर्किटमध्ये खेळत असतो तेव्हा रोल वेगळा असतो. सो डोमेस्टिक सर्किटमध्ये तिची जी बॅटिंग होते किंवा ती ज्या नंबरला बॅटिंग करते, ती जेव्हा ती हायर लेवलला खेळते, ती आता जवळपास 6-7 डाऊन येते, हो, पण डोमेस्टिक सर्किटला ती वरती बॅटिंग करते. सो दॅट हेल्प सर की तिथे गेल्यानंतर तिला माहिती आहे आपल्याला बॅटिंग येते, ती कुठे करायची एवढाच फक्त डिसिजन असतो. सो डोमेस्टिक सर्किटमध्ये तिचे जे नॉक्स आहेत ते तिला इकडे मोठ्या लेवलवर खेळायला मदत करतायत. चांगलं म्हणजे विचार करून सेन्सिबल नॉक तिची करते, ते हेल्प करते तिला. नाही, नक्कीच नक्कीच. आणि तिथे डोमेस्टिक मध्ये शतकही आहेत. हा, मी म्हणलं तसं की तो रोल वेगळा असतो डोमेस्टिकमध्ये तुम्ही जेव्हा खेळत असता आणि हायर लेवलला खेळता तेव्हा. नक्कीच. आणि रायझिंग स्टार एशिया कप पुन्हा एकदा आपल्याकडे यावा हीच आपली इच्छा आहे, राईट. पण त्याच्यासोबतच वर्ल्ड कप सुपर एट्स आणि आपल्यासोबत आहे 2024 चे फायनलिस्ट साऊथ आफ्रिका. Yeah. काय वाटतं त्या सामन्याबद्दल की साऊथ आफ्रिका त्याच्या मनात काय असेल? नाही, रिव्हेंज नक्कीच घ्यायला जातील ते, म्हणजे त्याच्यामध्ये काही. आणि हे मी म्हणेन की सूर्यकुमार यादवला नक्की अंदाज आहे की तो फायनलचा रिव्हेंज घेतील. पण 2 वर्षामध्ये गेलेली आहेत त्यांच्या टीम आणि आपल्या टीममध्ये सुद्धा काही चेंजेस झालेले आहेत. सो इंटरेस्टिंग कॉन्टेस्ट नक्की होईल, पण जिंकावे इंडियाने. राईट राईट. ज्या फॉर्म मध्ये आहेत, कोणी ना कोणीतरी रन्स करता येऊन विकेट्स काढताय. सो सेम इज विथ साऊथ आफ्रिका. बट जी अफगाणिस्तानची मॅच त्यांनी गळ्यापर्यंत आणलेली, हो, 2 सुपर ओव्हर झाल्या होत्या, त्याच्यानंतर मला असं वाटतं थोडंसं इंडियाचं डॉमिनेटिंग बघायला मिळेल. नक्कीच नक्कीच. मॅम, आपला परफॉर्मन्स तर टीमचा एक टीम म्हणून चांगला सुरू आहे, पण अनफॉर्च्युनेटली आपण बाहेरचा नॉईज जो पाहतो की अभिषेक शर्मा 0 वरती आउट झाला, तर लोक विसरलेत की एशिया कपमध्ये त्याच प्लेअरने आपल्यासाठी तो कप आणून दिला होता आणि अननेसेसरी ट्रोलिंग होते. तुम्ही स्वतः एक प्लेअर आहात, तुम्ही काय सांगा लोकांना की कशा प्रकारे ते आपण हँडल केलं पाहिजे एक्सपेक्टेड म्हणून? मागे एकदा आपण जेमीमे बद्दल हेच बोललो होतं, पण मी सेम म्हणेन की अभिषेक शर्मा एक्सपेक्टेशन्स त्यांनी स्वतःच्या वाढवून ठेवलेत आणि त्याच्यामुळे झालं असं की तू रन्स नाही केलं तर तुला लोक बोलणार. हे नियम आहे, म्हणजे हे नॅचरल आहे की कारण त्याच्याकडनं एक्सपेक्ट करतायत लोक आणि त्याच्यासाठीच त्याला तिथे पाठवलेलं गेलंय. पण ठीक आहे, आय थिंक एक फेज असते. तुम्ही जेव्हा इथे असता तेव्हा खालनं वर, जेव्हा ही लो फेज आहे त्याची, त्यातून सुपर एट्स मध्ये तो वर आला तर चांगलाच आहे इंडियासाठी. नक्कीच नक्कीच. मॅम, एक काळ असा होता की आपल्याकडे लेफ्ट हँडर्स नव्हते. आज 6 लेफ्ट हँडर्स आपल्या टीम मध्ये आहेत. त्याच्यामुळे समोरची टीम ऑफ स्पिनर्स खेळवते. ते नक्कीच. आणि प्रत्येक मॅच मध्ये आपला एक कोणीतरी वेगळा मॅच विनर समोर येतोय. तेच तर मी म्हणलं ना की ते खूप गरजेचं असतं. त्याच्याने जो रेग्युलर परफॉर्म करणारा असतो ना, त्याच्यावरचं प्रेशर ऑटोमॅटिकली कमी होतं. जे आता आपण बघतोय की अभिषेक शर्माला त्याच्या परफॉर्मन्सचं प्रेशर नक्की आहे, पण त्याला तो कॉन्फिडन्स हे मिळतोय की बाबा एकटा मीच करणार आहे असं नाहीये. आणि मध्ये सूर्यकुमार यादव पण एवढं रन्स करत नव्हता, तो कमबॅक केलेला आहे त्याने. सो यू नेव्हर नो, अभिषेक शर्मा सुपर 8 मध्ये कमबॅक करेल. मे बी तो त्याच्यासाठी ठेवत आहे परफॉर्मन्स. काय हरकत नाही असं करायला. नक्कीच नक्कीच. वर्ल्ड कप तर इंटरेस्टिंग आहेच, नो डाऊट. पण सगळ्यात मोठी डोमेस्टिक मधली न्यूज, जम्मू अँड काश्मीर फायनल मध्ये गेली प्रथमच आणि सेकंड सक्सेसफुल टीम कर्नाटक यांच्यासोबत ते अंतिम सामना खेळणार आहे. सगळ्यात पहिले JNKच्या राईज बद्दल काय वाटतं? खूपच अमेझिंग आहे. म्हणजे आफ्टर 66 इयर्स ते फायनलमध्ये पहिल्यांदा आलेले आहेत आणि म्हणजे कसं आहे की बेंगॉल सारख्या मोठ्या टीमला हरवून ते आलेले आहेत. म्हणजे जेव्हा शामी होता तिकडे पहिल्या इनिंग्समध्ये त्यांनी 8 विकेट काढल्यात, बट अप्स अँड डाऊन्स भरपूर झाले. त्यांनी पण रन्स केले, विकेट्स काढले आणि त्याच्यानंतर त्यांनी बेंगॉलला हरवून कर्नाटकाला ते फायनलमध्ये खेळणार आहेत. आणि 7 टाइम्स चॅम्पियन असले कर्नाटक, तरी मी म्हणेन की JNK हे अंडरडॉग्स आहेत. सो त्यांना तो ऍडव्हान्टेज आहे. नक्कीच नक्कीच. आणि तसंच व्हावं अशी सगळ्यांची इच्छा कुठेतरी आहे, कारण की एक नवीन चॅम्पियन आपल्याला पाहायला नेहमीच आवडतं. अगदी अगदी राईट. आणि खरंच चांगलं वाटेल जर का ते जर फायनलमध्ये कर्नाटकाला हरवू शकले. म्हणजे हुबळीला होणार आहे ही फायनल, 24 तारखेपासून आहे रणजी ट्रॉफीची. सो थोडासा होम ऍडव्हान्टेज आहे नक्कीच कर्नाटकाला. बट ज्या पद्धतीने खेळले JNK, इट्स नॉट इझी की तुम्ही एवढ्या वर्षांनी फर्स्ट टाइम मोठ्या मोठ्या टीम्सना हरवून ते फायनलला पोहोचले. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. म्हणजे मला खरंच आवडेल, तू म्हणलंस तसं की नवीन रणजी ट्रॉफी चॅम्पियन बघायला. नक्कीच आवडेल. आणि प्लेयर्सचा तो रोल आहेच, पण कोचेसचा रोल किती इम्पॉर्टंट असतो. अजय शर्मा जे त्यांचे हेड कोच आहेत,
खूप मोठा रोल त्यांनी प्ले केले, कारण जवळजवळ सगळ्या इम्पॉर्टंट टीम सोबत ते खेळलेत. आपल्या काळाचे ते एक उत्तम प्लेअर होते आणि त्याचा फायदा जयन केला होतोय. नक्कीच, कारण तुमचा जो एक्सपिरियन्स असतो की नुसते खेळले नाहीत, रन्स आहेत, तो एक्सपिरियन्स आहे किंवा अप्रोच कसा असतो करायचा मोठ्या टीमच्या अगेन्स्ट खेळायचा, ते पण एक ॲडव्हान्टेज आहे. आणि पारस डोगरा जो हिमाचलकडनं आला आता, त्याचे पण खूप रन्स आहेत डोमेस्टिक सर्किटमध्ये, एक्सपिरियन्स आहे. सो हे म्हणजे जसं एकेकाळी ऋषिकेश कानेटकरने राजस्थानला केलेलं, तसं काहीसं आता इथे बघायला मिळतंय. आणि ते चांगलं होईल जर राजस्थान जिंकली, तशीच JNK जिंकले. म्हणजे मी खरं तर एक माझ्या करिअरमधलं लास्ट सीझन कर्नाटकाकडनं खेळलेली आहे, बट स्टील आय वुड प्रेफर म्हणण्यापेक्षा नवीन रणजी ट्रॉफी चॅम्पियन बघायला आवडेल. कारण कर्नाटकाची टीम आपण बघतोय की KL राहुल असू देत, पडिकल असू देत, 200 करतायत. बट इंटरेस्टिंग कॉन्टेस्ट नक्कीच झालेली आवडेल. नक्कीच JNK जिंकतोय की कर्नाटक जिंकतोय पाहायला आवडेल. नक्कीच कुठेतरी तरी एक नवीन चॅम्पियन म्हणून जम्मू अँड काश्मीरकडे कल असणार आहे. तुमचा कल कुठे असेल ते तर आम्हाला कळवाच. पण एका बाजूला जिथे लिमिटेड ओव्हर फॉर्मॅट इंडियासाठी सुरू आहे, तिथे डोमेस्टिक मधल्या सगळ्यात प्रेस्टिजियस ट्रॉफीसाठी मल्टी डे टुर्नामेंट होत आहे. आणि वीकेंडला आपण सगळे इंडियाला सपोर्ट करणारच आहोत, पण रणजी ट्रॉफी याला तुम्ही सपोर्ट करणार का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.